आज मी या प्रकारे स्पंजी डोसे बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे चटणी पण बनवली आहे, त्याची पण रेसिपी यामध्ये दाखवलेली आहे आणि डोसे कसे बनवायचे ते पण दाखवलेले आहेत। नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मुलांसाठी खास असे धिरडे बनवणार आहे, म्हणजेच डोसा बनवणार आहे, स्पंजी डोसा बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे हे रेशनिंगचे तांदूळ आहे ते घेणार आहे। दोन वाटे हे तांदूळ भरला आहे। तर अर्धी वाटी ही उडदाची डाळ घ्यायची आहे आणि थोडेसे पोहे घ्यायचे आहेत, अगदी थोडे घेतलेले आहेत, 2 ते 3 चमचे पोहे आहे। आता हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्यामध्ये। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, पाणी थोडंसं जरा जास्त घालायचं कारण मी डाळ पोहे वगैरे सगळं तांदळामध्येच भिजत घातलेलं आहे। 2 तांबे मी पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या टाकायच्या आहेत। हे आता 5 तास भिजत ठेवायचं आहे। 5 तासानंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे आता 4-5 तास झालेले आहेत। हे पहा, एकदम छान असे हे तांदूळ भिजलेले आहेत। आता याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, या प्रकारे हे थोडंसं पाणी घालून करून घ्यायचं आहे बारीक। आता हे हाताने सर्व फेटून घ्यायचं आहे चांगलं। हे पाहू शकता, एवढं असं पातळ करायचं आहे ते। आता यावर झाकण ठेवायचं आहे, 5 ते 6 तास हे असंच ठेवायचं आहे। हे पहा, किती छान असं फर्मंट झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। आता हे एका छोट्या पातेल्यात मी हे काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। चटणीसाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लाल आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आहे आणि आलं, आणि यामध्ये उडदाची डाळ घेतलेली आहे 3 चमचे आणि 2 चमचे हरभरा डाळ घेतलेली आहे। आता हे सर्व खमंग भाजायचं आहे, खोबरं भाजायचं नाही, फक्त ह्या डाळी भाजून घ्यायच्या आहेत। हे छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे डाळी ह्या खमंग भाजल्या जातात। थोडासा तेलाचा वापर केला तरी चालेल, पण मी नाही टाकणार कारण तेलाची फोडणी द्यायचीच आहे नंतर। आता हे भाजून झालेलं आहे, गॅस बंद करायचा आहे। आता हे सर्व मिक्सरला सुरुवातीला बारीक करून घ्यायचे। यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालायचे। आता या डाळी थंड झाल्यानंतर ह्या पण बारीक करून घ्यायच्या। त्यामध्ये थोडं पाणी घालून थोडासा धुतलेला कढीपत्ता घातलेला आहे, कारण मुलं काय करतात, कढीपत्ता हा बाजूला करतात, खात नाहीत। चटणीमध्ये वाटून घातला तर तो पोटात जातो, खाल्ला जातो। चवीनुसार मीठ घालायचे। आता ही काढून घ्यायची आहे आणि घट्ट पातळ तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। मी तरी याप्रमाणे केली आहे। आता यामध्ये मी पाणी नाही घालणार। चटणीच्या फोडणीसाठी इथे थोडीशी मिरची घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ता। तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची आहे, मग जिरे घालायचे। गॅस मी बंद केलेला आहे, नाहीतर मग फोडणी जळून जाते। थोडंसं हिंग घालायचं, मिरच्या आणि कढीपत्ता। हे पहा, ही एकदम छान अशी फोडणी यावर टाकायची आहे।
मस्त अशी चटणी होते, करून पहा। आता यावर थोडंसं तेल घालूया। हे चांगलं तापलं की थोडासा पाण्याचा शिंका द्यायचा, म्हणजे डोसा हा चिकटत नाही। आता थोडंसं तेल टाकायचं आहे। आता डोसे करायला सुरुवात करायची आहे। 2-2 डाव यामध्ये टाकायचे आहे आणि हलकंसं फिरवायचं आहे, म्हणजे आपला स्पंजी डोसा हा तयार होतो। आणि त्यावर तूप किंवा बटर टाकायचं आहे। गॅस हा बारीक करायचा आहे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आता हे झाकण काढायचं आहे। हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असा हा डोसा तयार झालेला आहे। हे पहा, आणि अगदी सहज उलटला जातो। या प्रकारे सर्व डोसे हे बनवायचे आहेत। हे पहा, इथे हे मस्त असे स्पंजी डोसा आणि चटणी तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि एकदम असे मऊ लुसलुशीत, अगदी खूप मऊ मऊ असे हे डोसे होतात। जरूर बनवा।